Reliance. 150 तोळ सोनं, हिऱ्याचा हार, कुबेराचा खजिना ओतलाय मी तिच्या पायाशी. खरं तर विकतच घेतलाय मी तिला. जेव्हा फसवणूक करतात आपलीच नाती, या दुष्ट चक्राला भेदू शकेल का अरुंधती? डाबर वाटिका शॅम्पू प्रस्तुत अरुंधती, आजपासून संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. प्रायोजक आहेत DSK, घराला घरपण देणारी माणसं, आणि धौती योग चूर्ण. आजच रात्री घ्या, सकाळी ओके. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नवा आठवडा आहे, नवा कार्यक्रम आहे. आज विषयही नवा आहे आणि चर्चाही अगदी जोरदार नव्याने होईल अशी माझी अपेक्षा आहे. माझा आजचा प्रश्न आहे, माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सत्काराला मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांनी उपस्थित राहणं योग्य आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय, ते काल वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा सत्कार झाला आणि या सत्काराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते, संजय राऊत शिवसेनेचे खासदार उपस्थित होते, इतर पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. हा सत्कार समारंभ गाजला आणि यामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी असं जाहीर केलं की मी निवृत्त झालेलो असलो सध्या तरी 2014 पासून पुन्हा राजकारणात उतरणार आहे. याचा अर्थ असा आहे की आमदार हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेले आहेत. माझा हा प्रश्न अशासाठी आहे की हितेंद्र ठाकूर एकेकाळी गाजले होते, किंबहुना महाराष्ट्रात त्यांच्या भोवती वादळ निर्माण झालेलं होतं. 1990ची निवडणूक आठवा, 1995ची आठवा, त्यानंतर 2005 पर्यंतच्या सगळ्या निवडणुका त्यांनी जिंकल्या. पण प्रत्येक निवडणुकीला विरोधकांनी हितेंद्र ठाकूर यांना लक्ष्य केलं, हितेंद्र ठाकूर यांची पार्श्वभूमी उकरून काढली. महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे झालेलं आहे त्याची पहिली चर्चा जर तुम्ही केव्हा ऐकली असतील तर ही 1990च्या पूर्वी म्हणजे 1987-88 सुमाराला हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांच्या उमेदवारीवरून सुरू झालेली होती. हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांना तिकीट का दिलं असा प्रश्न शरद पवारांना तेव्हा विचारला होता. शरद पवारांनी शंकरराव चव्हाणांकडे चेंडू टोलवला होता आणि एकूण वाद निर्माण झाला होता. 20 वर्षापूर्वी निर्माण झालेला हा वाद विसरून सगळे महत्त्वाचे नेते, महाराष्ट्रातले सर्वपक्षीय नेते हितेंद्र ठाकूर यांच्या सत्काराला हजर राहतात. याचा अर्थ काय घ्यायचा, हा माझा आजचा प्रश्न आहे. ही मी चर्चा करणार आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्रातलं राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे आहे ते मागे पडलेलं आहे. याचा अर्थ असा की हितेंद्र ठाकूर बदलले आहेत. हितेंद्र ठाकूरांचा इतिहास आता विसरायला हवा. हितेंद्र ठाकूर सातत्याने निवडणुका जिंकतायत. 2009 साली त्यांना विवेक पंडित यांनी पराभूत केलं. विवेक पंडित आणि हितेंद्र ठाकूर यांची परंपरागत लढाई आहे, ती आता बदलायला हवी का? या सगळ्या प्रश्नांची मी चर्चा करणार आहे. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत खुद्द आमदार विवेक पंडित, वसई जन आंदोलन समितीचे ते आमदार आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्याशी त्यांचा संघर्ष 25 वर्षापासून त्या आधीपासून चालू आहे. आता तो संघर्ष आहे की नाही मला माहित नाही. माझ्यासोबत आहेत हितेंद्र ठाकूर यांचे प्रतिनिधी, बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते अजीव पाटील. अजीव पाटील यांना या कार्यक्रमाआधी मी विचारलं, तुम्हाला मराठी भाषेमध्ये एक शब्द तुमच्या मनामध्ये आहे त्याच्यात भर टाकतो. आपल्या मनामध्ये आजीव हा शब्द असतो, पण हे जे प्रवक्ते आलेत आपल्याकडे त्यांचं नाव आजीव नाहीये, त्यांचं नाव अजीव आहे. मी त्यांना विचारलं या शब्दाचा अर्थ काय. त्यांनी मला असं सांगितलं, अजीव या शब्दाचा अर्थ मुक्त जीव असा होतो. मराठी भाषेमध्ये तुमच्या भर टाका, मी आज टाकलेली आहे. तर असे हे अजीव पाटील आज आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट महादेव शेलार, जे कालच्या समारंभाला हजर होते. आपल्या सोबत आहेत पत्रकार हेमंत देसाई आणि आपल्यासोबत काही इतर राजकीय नेते सुद्धा फोनवरून उपलब्ध होतील. मला पहिला प्रश्न विवेक पंडित तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा परंपरागत संघर्ष आहे. अनेक वर्ष तुम्ही हितेंद्र ठाकूर यांना आव्हान दिलं, काही निवडणुका लढवल्यात, पहिल्यांदा 2009 साली जिंकलात. काल जो सत्कार झाला हितेंद्र ठाकूर यांचा, या सत्काराला मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय बडे नेते हजर राहिले. याचा अर्थ तुम्ही कसा काय घेता? या नेत्यांनी तिथे हजर राहणं योग्य होतं असं तुम्हाला वाटतं का? मुळात मला असं वाटतं की कुणाच्याही जीवनाला 50 वर्ष झाली तर त्यांनी त्यांचा कार्यक्रम आयोजित करणं खासगीमध्ये ही गोष्ट आपण समजू शकतो आणि शुभेच्छा देणं ही गोष्टही आपण समजू शकतो.
हितेंद्र ठाकूर ही एक व्यक्ती म्हणून बाजूला ठेवा. आपण आत्ता ज्याचा पार्श्वभूमी प्रास्ताविकामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे, एक प्रवृत्ती म्हणून आपण त्याच्याकडे पाहत आलेलो आहोत. आपण कोणत्याही आणि व्यक्तिविरोधात नाही. हितेंद्र ठाकूर ही व्यक्ती म्हणून आपण त्यांच्यावर टीका आणि करणार नाही. एका प्रवाहाचं ते एका प्रतिनिधित्व प्रवाहाचं करतात एका- म्हणून आपण चर्चा करतो. आणि बरोबर ती आहे, एक- अगदी ती एक बरोबर आहे. प्रवृत्ती आहे. बरोबर आहे. आणि ती प्रवृत्ती मला आश्चर्य असं वाटतं आणि खेदही होतो की आपणच ज्या वेळेला आता जे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मध्यरात्रीच्या दरम्यान आपण स्वतंत्र खास मुलाखत त्यांची घेतली होती आणि त्यावेळी माफिया राज समूळ नष्ट करण्याचा विडा त्यांनी उचलल्याचं सांगितलं होतं. एक स्वच्छ प्रतिमेचे स्वच्छ राजकारणी अशी प्रतिमा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये आले, तेव्हा कालच्या समारंभाला उपस्थित राहून त्यांनी ही जी प्रतिमा तयार केली होती त्याला छेद दिलेला आहे काय, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला. कारण मला वाटतं असं मुख्यमंत्र्यांनी या समारंभाला जायला नको होतं. तो त्यांचा व्यक्तिगत जरी प्रश्न असला तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला ते माफिया राजच्या विरोधामध्ये बोलतात त्यावेळेला त्यांनी माफिया म्हणून जो प्रसिद्ध आहे त्याने असं कोणतं लोकोत्तर, आणि त्यांनी स्वतः लोकनेता हे स्वघोषित लोकनेतेपद जे घेतलेलं आहे, असं कोणतं तुमचं असं लोकोत्तर म्हणणं आहे, कार्य हितेंद्र केलेलं ठाकूर आहे. हे अजूनही माफियाचं प्रतिनिधित्व करतात, तिथे मुख्यमंत्र्यांनी जायला नको होतं. या मुख्यमंत्र्यांनी जायला नको होतं कारण असं ते माझं स्वच्छ मत. चारित्र्याचे आहेत असं निदान असं ते म्हणतात. म्हणतायत. आणि त्यांची तशी प्रतिमा आहे. अजीव पाटील, उत्तर द्या. मुळामध्ये पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो का 2009 साली विवेक पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव त्यांच्या केलेला नाही. उमेदवाराचा पराभव केला. दुसरं असं का 25 वर्षाचा यांचा संघर्ष नाही, ह्यांचा 95ला उभे राहिले, डिपॉझिट जप्त झालं, मग हे अज्ञातवासात गेले, 99ला आले, परत अज्ञातवासात गेले आणि नंतर निवडणूक लढवणार नव्हती. केवळ महापालिकेचा एक नवीन विषय हातात मिळाला आणि अनेकांना फसवून हे आमदार झाले. दुसरं तुम्ही जे म्हणाले प्रवाहाचं नेतृत्व, हे ठरवलं कोणी? सगळ्यात महत्त्वाचं, या गेली 30 वर्षात जी व्यक्ती किंवा जे घराणं 100 पैकी 100% जागा या विरार ग्रामपंचायत नंतर नगरपालिकेमध्ये निवडून आणते, या महापालिकेमध्ये विरारमधनं 100% आणि अख्ख्या महापालिकेमध्ये जवळपास 70% जागा जिंकल्या. या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये असा इतिहास झालेला नाही. हा जो मतदारसंघ आहे हा सुज्ञ मतदारसंघ आहे आणि हा सत्कार समारंभ जो आयोजित केला होता हा विचारवंतांनी केलेला आहे. हितेंद्र ठाकूरांनी स्वतःचा केला नाही, उलट त्यांनी प्रसिद्धीपासून लांब राहण्यासाठी त्यांनी कुठची जाहिरात देऊ नका, फलकबाजी करू नका आणि हे पैसे तुम्ही कुणाला तरी गोरगरिबांना वाटा, एखाद्या संस्थाकडून त्यामार्फत वाटा असं सांगितले. यामध्ये साहित्यिक आहेत, संशोधक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, कवी आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत, गुरुवर्य आहेत, अशी सगळी जवळपास अशा सगळ्या विचारवंतांनी हा समारंभ केलेला आहे. नाही नाही, ते बरोबर आहे तुमचं म्हणणं की कालचा समारंभ विचारवंतांनी आयोजित केला आणि होता. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा का विवेक पंडितांसारखा खुनाचा आरोप असलेला व्यक्ती ही गोष्ट बोलतो, हे फार दुर्दैव आहे. नाही, त्याच्याकडे आपण येऊया, पण मला सांगा, त्यांनी गंभीर आरोप तुमच्यावर केलेला आहे की तुम्ही हितेंद्र ठाकूर माफिया आहेत. त्याला तुम्ही उत्तर नाही दिलं. ते नाही, माफिया नाही, आहेत का? माफिया कोण सांगते? म्हणून मी सांगितलं का यांनी हे आरोप कोणी केला ठरवायचं? आता. म्हणजे ह्यांनी निकाल पत्र द्यायचं का? माफिया कुठच्या कोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे? कोर्टाने उलट उलट ताशेरे मारलेले आहेत का हे ऑब्लिक मोटिव्ह प्रकरण आहे, त्यांच्यावर कुठचाही गुन्हा नव्हता. यांच्या नातेवाईकांनी टाकलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी केलं, खोटे आरोपी केलं आणि कोर्टाने त्याच्यावर स्ट्रिक्चर्स मारलेले आहेत अधिकाऱ्यांवर आणि त्याच्यातनं सुप्रीम कोर्टाने देखील निर्दोष सोडलेला आहे. विवेक पंडित, तुम्ही उत्तर द्या. त्यांचं असं म्हणणं आहे आमच्यावर कोणताही गुन्हा नाहीये, आरोप सिद्ध झालेला नाही, तुम्ही आम्हाला माफिया कसं काय म्हणता? ते सांगताना माझ्यावर जो खुनाचा गुन्हा दाखल केला तो कुणी दाखल केला आणि त्यातून मी निर्दोष का सुटलो हा आपला स्वतंत्र विषय. मागच्या वेळेला याच ठिकाणी आपली याच्यावर चर्चा झाली होती. त्यामुळे त्या विषयावर मी जात नाही. मुख्य मुद्दा असा आहे की माफिया हा शब्द जेव्हा आपण वापरतो त्याचं उत्तम विवेचन आणि त्याची व्याख्या ही सन्माननीय अजीव पाटील यांनी केलेली आहे की कालचा कार्यक्रम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आयोजित केला हे सर्व मुखवटे, एका बाजूला गुन्हेगारांची पार्श्वभूमी, ज्या वेळेला वडराईच्या केसमध्ये आदिवासींचे हातपाय तोडले गेले स्मगलिंगच्या बाबतीमध्ये, त्यांचं नातं आम्ही या नात्याशी संबंधित नाही असं जाहीर केलेलं आहे का? टाडामध्ये पण हे होते. वडराईच्या केसमध्ये हितेंद्र ठाकूर नव्हते, ते त्या केसमध्ये भाई ठाकूर होते. हो, त्यांचे बंधू भाई ठाकूर माफिया म्हणून प्रसिद्ध भाई आहेत. ठाकूरना पण मी माफिया म्हणत नाही. भाई ठाकूरना तुम्ही काय म्हणता? भाई ठाकूरना मी एक क्रिमिनल,
ते त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संबंधामध्ये होते, गुन्हेगारी होते. पण तुमचं असं म्हणणं आहे का की गुन्हेगाराचा भाऊ हा सुद्धा गुन्हेगार असतो? नाही, त्यांनी गुन्हेगारांचा आसरा घेऊन राजकारणामध्ये सफेद चेहरे घेऊन आपल्या संपूर्ण पैशाच्या बळावर साहित्य संमेलनं भरवून, कवी संमेलनं भरवून, साहित्यिकांना बोलावून हे जे तुमचं म्हणणं आहे की काय त्यांनी प्रतिष्ठा विकत घेतलेली आहे. हेच माफियाचं रूप आहे. माफियाचं रूप हे असंच असतं. उत्तर द्या. 1960 पासून राजकारणात निवडून येणारे किंवा 100% जागा निवडून आणणारे लोक राजकारणी का काल आलेले कुठच्या तरी याच्यावर गोरगरिबांना, आदिवासींना लुटणारे, त्यांच्या नावावर परक्यांकडनं पैसे घेणारे, हे सफेद ड्रेसमधले, मला काय कळत नाही. म्हणजे ह्यांचं नक्की यांना काय सांगायचं आहे? त्यांच्यावर कधी आरोप झाले, का आरोप झाले आणि कोणी केले? यांच्याच नातेवाईकांनी जो खुनाचा गुन्हा दाखल केला होता आणि ज्याच्यातनं सुटले, ह्यांच्या नातेवाईकांनी दाखल केला. वड्राईचे जे त्यांनी आरोप सांगितले ना, त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं का हे सगळं खोटं आहे, खोटे आरोप आहेत, खोटी लोक मेलेली आहेत आणि याचा तपास सीआयडीने केला. आणि यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला होता हा सीआयडीने दाखल केला होता. सीआयडीने तपास केला आणि त्याच्यातनं कसे सुटले त्यांना विचारा. का 100% होस्टाईल विटनेस झाले आणि ते का झाले, त्याचं निकालपत्र कुठे, त्याच्यामध्ये अपील का नाही झालं, त्यांनी सांगावं. उत्तर द्या. त्यांना कोणती उत्तर अपेक्षित आहेत? पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगतो की वडराईच्या केसमध्ये, त्याच्याही आधी आपण बघू की ह्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबियांना महाराष्ट्रामध्ये यांच्यावर एकही कन्व्हिक्शन नाही. 10 वर्षाचं कन्व्हिक्शन यांच्या थोरल्या बंधूंना जे झालं ते दिल्लीला पकडल्यानंतर 10 वर्षाचं कन्व्हिक्शन झालेलं आहे. भाई ठाकूर तिहार तुरुंगामध्ये होते. म्हणजे आपला संबंध, आपला मुख्य मुद्दा जो आहे तो काल मुख्यमंत्र्यांनी जाण्याचा आहे की मुख्यमंत्र्यांनी जायचं का नाही. मुख्यमंत्र्यांनी त्या नाही, ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे, आपण आधी मुद्द्याकडे येऊया. त्यांचं असं म्हणणं आहे की वडराईच्या केसमध्ये सगळे ज्यांच्यावर आरोप होते ते सुटलेले आहेत. ते सुटले. हे कसं झालं असा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेला. तो प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे. याचं कारण एक साक्षीदार हा फुटला, हा होस्टाईल झाला. त्यातले अनेक तुमचं असं म्हणणं आहे पोलीस यांना सामील होते, पोलीस यांना सामील होते. सरकारने यांना समर्थन दिलं, काय म्हणणं आहे स्पष्ट म्हणून हे टाका. बघा, हे वास्तव आहे की ज्या वेळेला यांचं गुन्हेगारी साम्राज्य वसई विरारमध्ये होतं त्यावेळेला 3 पोलीस अधिकारी हे टाडामध्ये गेले. म्हणजे पोलिसांच्या संगनमतानेच यांनी गुन्हे केले आणि माफिया जे आहेत ते पोलिसांना सोबत घेऊन, उदाहरणार्थ मुख्यमंत्र्यांना, राज्यकर्त्यांना सोबत घेऊनच आपलं माफिया साम्राज्य महाराष्ट्रातल्या वाढवत सत्ताधाऱ्यांवर हा पूर्वीचा आरोप आहे. मला तुम्हाला या चर्चेमध्ये आणायचं आहे महादेव शेलार. महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी आधी भाई ठाकूरना संरक्षण दिलं. भाई ठाकूर अनेक वर्ष सापडत नव्हते. एक मोठं आंदोलन वसईमध्ये झालं, आपल्याला आठवत असेल, आणि ते या गुन्हेगारी विरुद्ध होतं. इथे उल्हास जोशींसारखे पोलीस अधिकारी सुद्धा होते. महाराष्ट्रातली स्मरणशक्ती, महाराष्ट्राची स्मरणशक्ती ती पुन्हा एकदा ताजी करतोय. मला सांगा, यांनी जो गंभीर आरोप केलाय की यांना पोलीस मिळालेले होते, याचा अर्थ असा आहे की यांना सत्ताधारी मिळालेले होते. काँग्रेसचे सत्ताधारी असोत, एनसीपीचे असोत, सगळे जण हे भाई ठाकूर यांचा आधार घेऊनच वसई विहारमध्ये राजकारण करत होते. हे खोटं नाही का? आणि तुमचे मुख्यमंत्री जे स्वच्छ चारित्र्याचा दावा करतात ते अशा समारंभाला कसे जातात? मुळात आता एक जे काही बोललं गेलं की सरकार आमचं म्हणजे NCP असेल किंवा काँग्रेस असेल, भाई ठाकूरांचा वापर करून किंवा हितेंद्र ठाकूरांचा वापर करून आम्ही हे करतोय, ते हा तुमचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. याचं कारण की त्याच जिल्ह्यातून, त्याच भागातून हरिभाऊ वर्तकांसारखे फार मोठे नेते काँग्रेसला लाभलेले होते. अण्णासाहेब वर्तकांसारखे लाभलेले होते, माई वर्तकांसारखे लाभलेले होते. त्यामुळे हा आरोप मी का तुमचा अजिबात मान्य करणार नाही. मी इथे तुम्हाला एक आठवण देतो. हे जे वर्तक घराणं तुम्ही सांगताय ते होतं राजकारणामध्ये, पण हितेंद्र ठाकूर ते मान्य करतील. हितेंद्र ठाकूर यांचा उदय झाला आणि वर्तक घराणं संपलं. नाही. हितेंद्र ठाकूर यांचा उदय वर्तक घराण्याने आज आपण एक मान्य करूया, हेही मान्य करतील. मला माझं पूर्ण 1990 पासून आजपर्यंत हे वसई विरारचे किंग हितेंद्र ठाकूरच आहेत आणि त्यांच्या आधारे तुम्ही सगळे चालतात. हे खोटं आहे का? वर्तक घराण्यांनाच हितेंद्र ठाकूरांना 90 मध्ये तिकीट देऊन काँग्रेसचं चेहरा म्हणून तोच तर आरोप आहे की काँग्रेसने हितेंद्र ठाकूरांना याचा तिकीट दिलं वर्तक आणि घराणे हितेंद्र ठाकूरांनी राजकारण काँग्रेस गेली म्हणून. वर्तक घराणे राजकारण तो संपलं असं जे म्हणताय ते चुकीचं आहे. आता पुढचा जो भाग आहे की 90ला काँग्रेसच्या तिकिटावर ते लढले, जिंकून आले आणि 95च्या अगोदर त्यांना तुम्ही मान्य करतात काँग्रेसने तिकीट दिलं त्यांना? 90ला दिलं ना. आणि हा काँग्रेस दिलं म्हणजे असं आहे की तुमच्या 2 काँग्रेस नेत्यांमध्ये मोदी खडाजंगी झालेली आहे. एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला शंकरराव चव्हाण. शरद पवार म्हणतात मी नाही तिकीट दिलं, शंकरराव म्हणतात
कमिटीचा निर्णय होता, कोणी तिकीट दिलं इतिहास बघा तुम्ही. माझं म्हणणं आहे, आज तुम्ही हे मान्य करताय की हितेंद्र ठाकूर यांना काँग्रेसने तिकीट दिलं, याचा अर्थ हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीशी अख्खा काँग्रेस पक्ष, मग पवार असो की चव्हाण, उभे होतं. हे बरोबर आहे? 90ला ज्यावेळेला तिकीट दिलं त्यावेळेला त्या युवक काँग्रेसचे वसईचे आमचे अध्यक्ष होते, त्यांना तिकीट दिलं गेलं. आणि त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो, परंतु 93 मध्ये कुठेतरी त्यांच्या संशयाची सुई त्यांच्याकडे फिरल्याबद्दल बरोबर आम्ही त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे 95ला ते अपक्ष म्हणून निवडून आलेत. परंतु जे तुम्ही आमच्यावर आरोप करतात की यांच्या सह्याने आम्ही वसई आणि विरारचं राज्य करतो आहोत, तर हे मला अजिबात मान्य नाही. दुसरी गोष्ट जो कुठे आहे तुम्ही तुमची प्रश्न काँग्रेस विचारला, वसई ते विरारमध्ये? बघू, ते मला बघू. मला सांगा. दुसरी- मला अजीव पाटील यांना विचारा. अजीव पाटील मला मला सांगा, दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ तुम्ही द्या. तुमच्या पूर्ण ताब्यात आहे वसई विरार महापालिका? वसई तालुकाच नाही, संपूर्ण पश्चिम विभाग जो आहे त्या सगळ्या ह्याच्यावर आमचं राजकीय अस्तित्व आहे, आमची ताकद आहे. 1960 पासून काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमधनं ज्यावेळी फारकत घेतली मीडिया ट्रायलमुळे, हे कोणाचं नव्हतं, ह्या मीडियामुळे झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही देखील आहात. हा, म्हणजे मीडियामुळे झालेलं आहे. हे तुम्ही मीडियाला ऐका. दोष द्या. नाही नाही, ऐका ऐका, हितेंद्र मी तुम्हाला ठाकूर सांगतो. ऐका यांच्यावर ऐका, गुन्हेगारी स्वरूपाचे ऐका. आरोप होते, हे मीडियाने ऐक- पुढे आणलं. ऐका ऐका पण ना. वसईमध्ये आंदोलन झालं. नाही ना, ऐका, तुम्हाला सांगतो. यांना विचारा, भाई ठाकूरांनी कुठच्याही राजकीय पक्षाला कुठेही मदत केली का? ऐका, तुम्हाला मी सांगतो. त्या व्यतिरिक्त यांनी सांगावं, यांचा काही राजकारणाशी संबंध होता का? अजिबात संबंध नव्हता. हे श्रमजीवी संघटनेचं काम करत होते. हा, यांची ट्रेड युनियन होती. बरोबर आहे. 95ला उभे राहिले त्यावेळी यांचं डिपॉझिट झालं. वडराई केस झाली किंवा कुठच्या ह्याच्यात त्यांनी आवाज उठवला का? नाही, कारण त्यांना फॅक्ट माहिती होती का त्याच्यात काय खोटं चाललेलं आहे. आणि तुम्हाला देखील माहिती आहे का हितेंद्र ठाकूर ज्यावेळी इलेक्शनला उभे राहिले म्हणून ही बोंबाबोंब चालू झाली. आणि आज पण ही बोंबाबोंब झाली, कारण त्यांनी सांगितलंय का मी 14 साली परत आमदार होणार, म्हणजे ते मुलाच्या जागेवर होणार नाहीत, तर ते दुसऱ्या जागेवर होणार. आणि अस्तित्वाचा ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी ही परत म्हणजे विवेक पंडित यांच्या विरोधी ते उभे राहणार 100%. आणि यांना हरवण्याचा प्रयत्न करणार. डिपॉझिट नाही जप्त झालं तर मी राजकारणात संन्यास घेईन. आजच ते सांगतायत 2011